माझ्या दैवा पारणागी कुलकन्या पुत्रवती जे खातिका तयाचा होईका वाटे देणारी ठरवण नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तकले पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण महायोग पीठे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरे काळी चरेनो बोलतो वचनी अति भाविका नागनी तुमचा दास त्याची आशा पुरावावी बेटाला प्राप्त प्रसंगी प्राप्त असतो आज कोतेवाडी या ठिकाणी सुरू असलेला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा जी तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने तसेच टाळकरी माळकरी गावकरी बाळकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले कीर्तनालयाची इच्छा असून देखील खेळ खेळत असलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत असलेले माझ्या महामाता मावल्या यांच्या देखील कृपाशीर्वादाने व भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं करता जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे यांच्या देखील कृपाशीर्वादाने व आता आम्ही संगीताच्या क्लासला देखील एकत्र होतो असे होते सरपंच
यांच्या परिचयातून ही कीर्तनरूपी सेवा मी हा बापा ईश्वरी मार्गदर्शनाद्वारे माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठला तर या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध संत वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून आपण त्यांना ओळखतो. एवढंच नाही तर त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मळकळ यावं एवढे भगवत भक्त. आणि त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा दिवशीच ते गैरहजेरीत आहेत म्हणून साक्षात पांडुरंग परमेश्वर येऊन त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध घालावं एवढा भगवंतावर देखील अधिकार काबीज करणारे संत. एवढंच नाही तर त्यांचा गाथा दगडासहित लायासारखा 13 दिवस काढला. एवढे थोडे देवळी संत. बरं मग आता देवळी निवासी संत म्हटल्यावर कोणते बरे संत? तू सांग बरं, सांग की दीदी. नाही बरं जाऊ दे, तू लाल शर्ट वाली तू सांग. तुला पण नाही वय. बरं जाऊ दे. झुकेवरील चाला असं कोण म्हणतं? काय मी तुमच्या गावची की एकमेकीला चिठ्ठी घेऊन काय सांगता? कोण म्हणत? एवढं लागलं आपण कसं चालायचं? आता आपले दिवस आहेत. कोणते सांग की. एकमेकीला चिमट्या घेऊन सांगायच्या पण असं नाही सांगत. माहिती त्यांना येतंय म्हणतात पुष्पा सांगू का नको? तू सांग की. अगं बाई नको बाई, तुला काय म्हणली तर काय करू? काय नाही म्हणत, सांगा. आता मी चूक तर सांगितलं काय राहिलं? म्हणजे आज आपल्याला झुकेनारे सारा म्हणणारे माहितीये पण देवळी निवासी संत नाही यांचे शोकांती काय. चला असो तर घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांना आपल्याला सांगायचं तरी काय हो? तर ते आपल्याला सांगतात आपुली आहिता जो असे जागत आहे धन्य माता पिता तयाची. म्हणजे जो कोणी आपल्या हिताला जागा झालाय, हित म्हणजे काय? आपला फायदा. जो कोणी आपल्या हिताला जागा झालाय, ज्याला आपलं हित कशात हे कळलंय ना, त्याच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यवाद दिला. आणि कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक बऱ्याचा हरिका वाटे देवा. म्हणजे ज्या कुळामध्ये सात्विक पुत्र जन्माला येतात, कन्या जन्माला येतात, त्या कुळाचा, त्या पुत्राचा, त्या कन्येचा आनंद साक्षात भगवंताला देखील वाटतो. आणि तिसऱ्या चरणात सांगतात की जो कोणी अखंड भगवंताचं नाव स्मरण करतो, चिंतन करतो, रामायण बघतो, भागवत कथा वाचतो, गीतेचा पाठ करतो, अखंड भगवंताचं नाम जो करतो ना, तुकोबरायांच्या पाश्यांची मला सेवा करू दे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझं दैवा पार नाही. म्हणजे त्यांची सेवा केली ना तरी पण कितीही सेवा केली तरी ती कमीच आहे. हाच अभंगाचा सरळ सरळ भावाचा मी आपला सप्ताह हा श्रावण मासानिमित्त आहे. एवढ्या सुंदर महिन्यामध्ये आपला सप्ताह आहे. काय महात्म्य हो श्रावण मासाचं, काय सुंदर. याच श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं का? याच महिन्यामध्ये सगळे जास्त सण.
याच महिन्यामध्ये अगदी उत्कृष्ट असे सण येतात. अहो नागपंचमी, बहीण भावासाठी आज दिवशी उपवास करते. बहिणीचं प्रेम याच महिन्यामध्ये दिसतं. नारळी पौर्णिमा, अहो ते समुद्र दैवताला या सागर दैवताला शांत करण्याचा, प्रार्थना करण्याचा हाच महिना आहे. आणि रक्षाबंधन, जेव्हा बहीण भावाला राखी बांधते ना तेव्हा भाऊ रक्षा करण्याचं वचन देतो. म्हणजे यावेळेस मात्र आणि याच महिन्यामध्ये भावाचं प्रेम करतो. आणि नंतर कृष्ण जन्माष्टमी, अहो आज लहान पोरांचे कसे वाढदिवस साजरे करते तो. कुठे हित केक लावते तो, हित लावते तो, फुले बर्थडे कोणाचा तोंडच नाही दिसायला लागते. फुगे फोडी देतात, फुगा फोडीला म्हणून तेच बाळा त्याच्याच बर्थडेला फुगे फोडी देतात. असा वाढदिवस असतो लहानांचा. मोठा असेल तर धाब्यावर बाहेर जाऊन म्हणजे असे वाढदिवस. परंतु ज्या देवतामुळे आपले वाढदिवस साजरे होते, ज्यामुळे आपण या ठिकाणी आहोत, ज्याने आपल्याला निर्माण केलंय, त्या श्री कृष्णाचा वाढदिवस याच महिन्यामध्ये येतो. याच महिन्यामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलंय. आणि याच महिन्यामध्ये बंधू आणि बंधूप्रमाणे असणारे मित्र यांचं प्रेम देखील याच महिन्यामध्ये करते. गोकुळाष्टमी, एकमेकाला आपलं सर्व काही वाटतात आणि यामधून आपल्या मित्रत्वाचं प्रेम दिसतं. नंतर बैलपोळा, अहो आपल्या बळीराजाला खांद्याला खांदा काम करणारा तो कोण आहे? बैल आहे. आणि त्याचा सण देखील याच महिन्यामध्ये येतो. पण आजकाल काय ना, बैलपोळा म्हणजे काय हे पण माहिती नसतं. अहो एक होती मुंबई पुण्याकडची, दोघं बसले की ते म्हटले, अहो आता चांगलं जामखेडच्या तिकडं गुगळेला, विजयला, शीतलला शेल लागलंय, चला कपडे घाला, लय भारी कपडे भेटते. म्हणलं चल बाई चला आता तुझ्या म्हणण्यावर. बसले ते दोघं यायला लागले जामखेड. त्या दिवशी होता बैलपोळा. आता बैलपोळा म्हटल्यावर बैल इकडून तिकडून जात होते, चांगलं सजवलेलं होतं. ही म्हणते का ही मुंबई पुण्याकडची. ती म्हणली का बैलांना एवढं सजलंय, इकडून तिकडून नेते तर काय कारण आहे? तर म्हटलं अगं आपल्या शेतकऱ्याला खांद्याला खांदा लावून हा बैल काम करतो, याचा देखील वाटा खूप आहे शेतकऱ्याच्या कामामध्ये. आणि म्हणून त्याचा हा सण असतो. आणि या दिवशी त्याला सुट्टी असते आणि त्याला नटून मिरवतात. ते म्हणले असं मग म्हैस पण दूध देते की मग तिचा सण केव्हा असतो? आता तिचाच नवरा, तिच्यापेक्षा तर हातभर जास्त. ते म्हटलं आता हिच्या पुढे कुठं डोकं लावा. ते म्हटलं असतो की म्हशीचा सण, ती नाही बोल झाली असं होय म्हशीचा सण, सांगा सांगा बरं. ते म्हटलं अगं मकर संक्रांती. आता तिला राग आला. नवरा बायकोचा आता पटतच नाही, एकमेकांची जिरवायचीच ठरवलेलं असतं. ते हिने ठरवलं आता ह्याची जिरवायचीच. थोडं पुढे गेले, पुढून येताना दिसला गाढव दादा. गाढव दिसला ते ही लगेच म्हणते, अहो थांबा थांबा थांबा, बघा तुमचे पाहुणे मिळतात. आणि हसायला ये तुमचे पाहुणे बघा. ते म्हटलं असं होय, मला म्हणते का गाढवाचा पाहुणा? ते म्हटलं उत्तर खाली तू उत्तर. मी उतरल्याबरोबर ते म्हणतोय अगं पाहुण्याला राम राम करू दे. ती नुसती बघत बसलेली. हो काय म्हणला? राम राम सासरे बुवा. आता काय म्हणावं, म्हणजे नवरा बायकोला एकमेकाची जिरवायचीच पडली. कोणीच कोणामध्ये काहीच प्रेम राहिलं नाही, आपुलकीची भावना राहिलेली नाही. तर असं न देता आपण मनामध्ये प्रेम ठेवा, जिव्हाळ्याने राहा. विठ्ठल अहो आपलं हित कशात आहे? कशात आहे आपलं हित? अहो पोलिसाचं हित कशात आहे? चोरांना साथ देऊन पैसे दिले म्हणून चोरांना सोडून दिले, यात हित का पोलिसाचं नाही. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला
आणि जो कोणी खरा आहे त्याच्यावर खरा न्याय कर. पोलिसाचं हित यामध्ये, शिक्षकाचं हित कशामध्ये? आपल्या मुलांना शिकवण्यात, घडवण्यात यामध्ये शिक्षकाचं हित. आणि विद्यार्थ्यांचं कशात हित? आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करण्यात, त्यांनी सांगितलेला अभ्यास करण्यात, त्यांचं ऐकण्यात आणि शाळेमध्ये धिंगाणा न घालण्यात यामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे. चोराचं हित कशात आहे? तर चोराचं हित, जो कोणी खरंच दिनदुबळाचा नसतो ना त्याच्या घरी चोरी करणं आहे, मात्र चोरीच करू नये. पूर्वी जर कोणी चोरी केली, कोणी काही पाप केलं, एकाने केलं तर अख्ख्या कुळाला बघावं लागायचं. नंतर ज्याने केले त्याच्या मुलाला आणि त्याच्या नातवाला भोगावं लागलं. आणि आता मात्र कसं राहिलं नाही, आता ज्याने केलं ना त्यालाच भोगावं लागतं. नवे नवे तर ज्या हिराने केलं ना त्याच अवयवाला फेडावं लागतंय. तुम्ही म्हणाल काही सांगते, काही बोलते, आमचं घालण्याशिवाय काम नसता. बोलते साहेब, आपल्या घरात कोणी खोटं बोलतं का? नाही बोलत. तुम्ही म्हणाल कोणते सरपंच, हे वकील, तुम्ही म्हणाले यांच्या घरी कोणी खोटं बोलत नाही. ते वकील आहेत, आम्ही आहे का? नाही. आमच्या वाटेचं ते त्यांच्यावरच वरून घेऊन बोलत आहेत, आम्हाला गरजच पडत नाही. आमच्यावरच त्यांच्याकडे जात नाही. तेच एक नंबर खोटं बोलत. बरं उदाहरण, एक माणूस त्या वाटेने कधीच नव्हता, पण नेमकी त्याच दिवशी त्या वाटेने आणि त्या वाटेला होती एका शेतकऱ्याची सुंदर अशी बाग. त्यामध्ये केशर आंब्याचं झाड, असं चुटुकदार असा आंबा त्याला आलेला पाठ. बघितलं की लगेच जाऊ वाटायचं ना, अख्खा आंबा सगळं पोताचे भरून आणून वाटायचं. एवढा सुंदर दिसायला, एवढा रसभूषित वाटत. त्याला काही मोह आवडला. तेव्हा म्हटलं, अरे डोळ्याला चांगला वाटला आंबा. ते सगळं म्हटलं, अरे मग वाटलंय ना डोळ्याला चांगला आंबा, मग जा आणि खा आंबा. मन म्हटलं, डोळ्यांनी आंबा पाहिला, पायाने तू तिथं चला गेला. पायाने तोडला का मग? नाही. तोडला कोणी? हाताने तोडला. नंतर खाल्ला कोणी? तोंडाने खाल्ला. चावला कोणी? दाताने चावला. आणि चव घेतली कोणी? जिभेने. आणि नेमकी त्याचं तोंड अख्खा भरलेलं. बायकोवर जीव असतोच, बायकोसाठी तोडलेला एक नंबर. हातामध्ये तेव्हा तोंडाने पिवळं लागलेलं. आणि किती शेतकरी तिथं लपून बसत. तेव्हा म्हणायचं, अरे दररोज घेतोय तरी कोण? कारण त्याला एक पण त्याच्या वाटेला आंबा येतच नसायचा. नेमकी त्या दिवशी त्यांनी ह्याला बघितलं. आल्यानंतर ते म्हटलं, काय दररोज चोरी करतो का? ते म्हटलं, नाही नाही नाही, असं नाहीये काय. खोटं बोलतो, तुझ्या तोंडाला चोळ आले. ते म्हटलं, येऊ आंबा त्याला, आता जाऊ द्या. नाहीये तुम्ही पुन्हा आजच आणतो, आता नाही होणार असं. ते म्हटलं, इतक्या दिवस खाल्ले आणि खाल्ले त्या आंब्याचं काय करणार वगैरे असं म्हणून त्या शेतकऱ्यांनी एक कानाखाली दिली. आणि मग काय लागलं कोणाला? गालाला. गालाची काही चूक होती का? नाही. पण गालाला लागल्यामुळं पाणी मात्र डोळ्यातूनच आलं. म्हणजे ज्या इंद्रियाने केलेला त्यानेच मिळावं लागतं. म्हणून चांगलं कर्म करा. आपण कशासाठी जन्माला ते I
धर्म झाले तेचे भोग आले. म्हणजे जे आपण कर्म केले ना त्या कर्माप्रमाणेच आपल्याला भोगावं लागणार आणि आपल्या वाट्याला त्याप्रमाणेच येणारे विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपण आपलं हित कशात जाणून घेऊ जगा चांगलं कर्म करा. अहो आज आमदाराचं हित कशामध्ये? अरे आपली जनता सुखी आहे की नाही, काय कमी पडतंय, कुठं पाण्याची व्यवस्था राहिली का, हे बघण्यात आमदाराचं हित आहे. तर खालून पैसे मागण्यात नाही, यामध्ये आमदाराचं हित नाही. अहो आज ग्रामसेवकाचं हित कशामध्ये? आपलं ग्राम आपलं गाव नीट आहे का हे पाहण्यामध्ये ग्रामसेवकाचं हित आहे. माझं हित कशात आहे? चांगलं कीर्तन करण्यात, गायन नीट शिकण्यात, एक भागवत कथा करण्यात, यामध्ये माझं हित आहे. पण आपण आपलं हित जाणून घेऊन जगलं पाहिजे आणि आपण आपल्यासाठीच नव्हे तर दुसऱ्यासाठी देखील चांगलं कर्म केलं पाहिजे आणि त्यामध्ये देखील आपलं हित आहे. अहो आज आपण तालुक्यासाठी चांगलं केलं ना त्यामध्ये आपलं हित आहे, जिल्ह्यासाठी चांगलं केलं ना त्यामध्ये आपलं हित आहे. तुम्ही म्हणाल या खंडियातली काय बाई ईश्वरी काही बोलती, आग आम कुठं तालुक्याचं हित पाहू का, तुम्हाला त्याचं बरं नाही ना आमचं हित आहे. जिल्ह्याला चांगलं केलं, नीट जिल्ह्यासाठी केलं तर आमचं हित आहे म्हणशील तू. अगं पण ईश्वरी, अगं आम्हाला तर नुसतं तालुक्याचं जिल्ह्याचं गावाचं नुसतं वगळायचंच पडलंय आणि संध्याकाळी बंडलचे मला पैसे घरात आणून टाकायचेच पडलेत ग. अगं मग आमच्या पोराला पेल्या न्यायला लागत, पुन्हा त्याला उचलायला माणूस ठेवायला पैसे लागतात ना. आणि तू म्हणते तालुक्याचं हित कशाचे बाबा, तुम्ही चांगलं करा तालुक्यासाठी त्यामध्ये आमचं हित आहे. असं कुठं असताना जर आपण तालुक्यासाठी चांगलं केलं, जिल्ह्यासाठी, आपल्या कुळासाठी, आपल्या धर्मासाठी, तर त्यामध्ये आपलं खरंच हित आहे. अहो कोणी आयडिया देण्याचं नाही, कोणी आमदार खासदार पुढाऱ्याचं उदाहरण नाही देत. अहो पण त्या राजाचं पण नाही, अहो धर्मवीरांनी छत्रपतींचं उदाहरण दिलेले लक्ष देऊ नये का? अहो 4 वेळेस छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वर या ठिकाणी 3 दिवस मुक्कामासाठी होते, 150 सैन्य जवळ. आणि या स्थितीमध्ये त्यांच्याच जवळच्यांनी, त्यांच्यासोबत बसणाऱ्यांनी, उठणाऱ्यांनी, खाणाऱ्यांनी, पिणाऱ्यांनी त्यांनी औरंगजेबाला सगळं सांगितलं. अरे हे या ठिकाणी 150 माणसासोबत आहेत, 3 दिवस आहेत, नीट लढता नाही येणार, आपलं जास्त सैन्य घेऊन तुम्ही संभाजी महाराजांवर हल्ला करा. मग काय औरंगजेबाने 2 लाख सैन्य नेलं कुठं? संगमेश्वर या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त 150 सैन्य. पण शेवटपर्यंत संभाजी महाराजांना काहीच नाही झालं, सगळं सैन्य मेलं गेलं, ठार झालं युद्धामुळे. परंतु त्यामध्ये कवी कलश मात्र एक. आणि कवी कलशला आणि छत्रपती संभाजीरायांना औरंगजेबाने ओढत ओढत घरसटत व हातापायाला नुसतं लागत होतो. कुठं तलवारीचे वार, कुठं रक्त अंगात गळतंय आणि तुळापूरमध्ये आणलं. आणि त्या ठिकाणी कवी कलश आणि संभाजी महाराज. त्यावेळेस संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणते, अरे आता तरी सुरुवात आहे, आता काही नाही करणार आम्ही, फक्त तू धर्म बदल, आमच्या कडून ये आणि आमच्या कडूनच लढ. नाही म्हणते, मी धर्म बदलणार नाही, काहीही करा पण मी धर्म बदलणार नाही. औरंगजेब म्हणतोय, अरे तुला तुझं जीवन असेल प्यारा, पण तुला पैसे देतो, धर्म बदल. तेवढे नाही, पैशासाठी तर मुळीच नाही धर्म बदलणार. ते म्हटले सोनं चांदी देतो, नाही धर्म बदलणार. अरे तुला एका ठिकाणची सत्ता देतो तरी नाही धर्म बदलणार. एवढंच नाही
तर औरंगजेब म्हणाला त्याने माझी पोरगी तुला देतो धर्म बदल. ते म्हटले ना अहो आता जर कोणी म्हटलं असतं पोरगी देतो फिरतच फक्त करून ऐकायचं नाही लगेच उठून यायचं निम्म्याच्या खाली मंडप झाला असता कुठेच राहिलं नसतं उघड दोन चार राहिले असत. एवढंच नाही कोणी म्हटलं असतं तुला पैसे देतो कीर्तन ऐकायचं नाही मग तर सगळेच गेले असते. तुमचं मीच इथं थांबले असते की. अहो म्हणजे त्याने किती लोक दाखवलं संभाजीराजांना नाही धर्म बदल. ते म्हणजे काहीही कर काहीही दे नाही धर्म बदलणार. अमोल छत्रपती संभाजीराजा समोर कवी कलशला ठार मारण्यात आलं. तुला असंच मारणार अहो यापेक्षा वेगळं देऊन का मारणार मला नाही धर्म बदलणार. अहो पहिल्यांदी नख काढले अरे फक्त नखच काढले आता तरी धर्म बदल रे एवढा त्रास झालाय नाही धर्म बदलणार. अहो म्हणता म्हणता जीभ काढले डोळे काढले हात तोडले पाय तोडले एक सुद्धा औरंगजेबाच्या जागी ठेवला नव्हता संभाजीराजाच नाही धर्म बदलला तरी. अहो पण एवढं एकाच गोष्टीची खंत वाटते. अहो संभाजी महाराज एवढ्या आश्रमात झाले एवढं त्यांचं नाव आहे एकाच गोष्टीची खंत वाटते. अहो सीता माताला न्यायला धरती माता आल्या त्यांनी आपल्यामध्ये सीता मातेला समावलं. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले साक्षात पांडुरंग परमात्मा न्यायला आले तुकोबारायांना. अहो एवढंच नाही तर मुक्ताबाई विजयमध्ये त्यांना सामावून घेतलं विजयच्या कर्करामध्ये सामावून घेतलं. अहो माझ्या संभाजीराजांनी काय केलं होतं. अहो धर्मासाठी ते रडले झटले पडले नाही धर्म बदलला हो त्यांनी पण तरी सुद्धा त्यांना कोणी का नसेल मागितलं सांगा का नसेल रे देवा तुम्हाला. अरे नका का सामावून घेणार. अहो एक आवडलं ना त्यांची मौत करण्यासाठी शोधावं लागलं एक आवडलं. काय चुकलं होतं माझ्या संभाजीराजांचं. अहो पण संभाजीराजे मात्र एवढा त्रास झाला तरी सुद्धा त्यांनी आपलं हित कशात ओळखलं आणि हित कशात जाणून ते जगले आणि म्हणूनच आज आपण देखील त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देतो. हेच तुकाराम महाराज Thank you.
अहो कोणी कन्या पुत्र मृत्यूचे सासरे तयाचा हरिक वाटे द्यावा त्याच्यापूर्वी आपल्या पिता जो असे जागत आहे रवींद्र माता पिता तयाची या अहो छत्रपती संभाजी महाराज आपल्या हिताला जागले आपले हित कशाचे हे जाणून घेऊन जगले म्हणून आज आपण त्यांना ओळखतो आज ते अजरामर झाले आणि त्यांच्या आई वडिलांचं देखील नाव त्यांच्यामुळेच होत अहो आज काय समाजामध्ये वाईट परिस्थिती हो अहो या मातीमध्ये छत्रपती शिवरायांसारखे राजे होऊन गेले आणि याच मातीमध्ये आता काय काय घडतं आज कोणी परस्त्रीला बहीण मानायला तयार नाही आईच मानायला तयार नाही अहो पण माझ्या राजाची विचार काय ठरवते हो ज्या वेळेस कल्याणचा सुभेदार हा आपल्या जनतेला लुटत होता त्यांच्याकडनंच पैसा घेत होता त्यांच्याकडनं धान्य दुनिया घेत होता आणि आपल्याच राज्यातल्या त्या कल्याणच्या सुभेदाराच्याच राज्यातल्या त्या स्त्रीवर हात टाकतोय स्त्रीची आबरू लागतोय ना हे जसं छत्रपती शिवरायांना कळलं ना लगेच त्यांनी तुकडी नेमली आणि सांगितलं कल्याण हे आपल्या ताब्यातच करून आणि कल्याणचा सुभेदार असेल त्याचा मुलगा असेल त्याला देखील आपल्याकडे घेऊन या आणि त्यांनी जे काही गोरगरिबांचं लुटलंय ना ते हिरे चांदी माणिक मोती सगळं काही असेल ना ते सगळं या ठिकाणी मग काय कल्याणवर हल्ला केला आणि शेवटी कल्याण मात्र हरला आणि त्या ठिकाणचं सर्व सोनं चांदी हिरे मोती माणिक जे काही पैसा सगळं काही असेल ते लुटलं आणि कल्याणचा सुभेदार त्याचा मुलगा त्याला देखील पकडला पण त्या ठिकाणीच कल्याणच्या सुभेदाराची सोय अहो मावळ्यांनी त्याच्याकडे पाहिले ते म्हटले अरे एवढी सुंदर ती आणि हे जर आपण आपल्या राजांना दाखवलं तर ह्याच्यापेक्षा राजा खुश होते त्यांना वाटलं अहो एवढं सुंदर होते सर मग काय पहिल्यांदा त्यांनी सोनं चांदी हिरे मोती सगळं दाखवलं छत्रपती शिवराय मात्र खूप खुश झाले एवढा आनंद झाला नंतर कल्याणच्या सुभेदाराने त्याचा मुलगा दाखवला आणि नंतर मावळा म्हणाला त्यातील अहो महाराज अहो हे तर खुश होण्यासारखं आणलंच हो आम्ही पण यापेक्षा देखील मोठा एक मौल्यवान दागिना आणलाय महाराज तुमच्यासाठी आणलाय ते म्हटले असं शिवरायांना म्हटलं अरे एवढं सगळं आणलंय कल्याणचा सुभेदार असेल त्याचा मुलगा असेल यापेक्षा मौल्यवान दागिना कोणता असेल ते म्हणाले असं दाखवा आम्हाला आणि नंतर बघितलं तर काय दुसरी तिसरी कोणी नसून ती कल्याणच्या सुभेदाराची सोय होती हे पाहिल्या छत्रपती शिवरायांनी काहीच नाही म्हटलं ते म्हणाले खरंच खरंच तुमचं रूप खरंच सुंदर आहे तुम्ही खरंच छान आहात अहो मला फक्त असं वाटतं की तुमच्या सारखंच जर रूप आमच्या वाटेला घेतला असताना तर आम्ही किती सुंदर झाले असतो तो आणि असं म्हणून साधी चोळी देऊन त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवरायांनी परत पाठवलं एवढे दोन विचार होते राजांचे आणि आज तसे विचार कोणा खरंच पाहायला भेटत अहो भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूने त्रास दिला म्हणून त्या ठिकाणी साक्षात पांडुरंग परमात्मा
श्री विष्णू नारायण वाचवायला आले. त्यांना साथ दिली भक्त प्रल्हादांना. ध्रुवबाळ अहो त्यांना जेव्हा मांडीवरून हकलण्यात आलं ना उत्तम पादाच्या, त्यावेळेस देखील श्री विष्णू नारायण आले. अहो प्रत्येक वेळेस ते भक्तासाठी जाऊन आले. अहो तुकोबर आहे मलाच सांगितलं, वडिलांच्या वर्षश्राद्ध दिवशी गैरहजेरी लगेच जाऊन आले. अहो कुठं काय झालं तरी लगेच जाऊन आले. नामदेव राय कुठं देव खीर खात नाही म्हणून लगेच मदतीसाठी धावून आले. का? डोकं फोडायला लागले नामदेव राय. अहो या भक्तांसाठी, या संतांसाठी तर देव धावून आलेच, परंतु राजासाठी देखील भगवंताला धावून आले. कारण की ते राजा म्हणजे आत्ताचे जाती होते का? नाही, आत्ताचे भ्रष्टाचार कुठं बसून काय खाते काय सांगता येत नाही. ह्याला रुपया माग, त्याला 2 रुपये माग, नुसता जनतेचा पैसा लुटण्या मागे. पण ते राजे कोणी साधे सुधे, ते छत्रपती शिवराय. अहो तुकाराम महाराज यांचं लोहगावामध्ये बऱ्याचदा कीर्तन असायचं. कारण लोहगाव म्हणजे त्यांचं आजोळ, मग बऱ्याचदा कीर्तन असल्या कारणाने त्यावेळेस जिजामाता म्हणाल्या, काळू शिवा संत तुकारामांचे विचार खरंच ऐकण्याजोग येतो. खरंच खूप श्रेष्ठ आहेत त्यांचे विचार, खूप छान सांगतात होते. तुम्हाला देखील त्याचं मार्गदर्शन भेटल आणि ते तुमच्या हिताचं असेल, म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला जा. आणि ऐकलंय का तरी कधी? ते म्हणाले, नाही हो, अहो वेळच भेटत नाही. ते म्हणाले की अहो शिवबाबा आता जा. आणि त्यावेळेस लोहगावामध्ये जेव्हा कीर्तन तुकारामांचा कळलं, त्यावेळेस काही निवडक 2-4 मावळ्यांनाच घेऊन हे छत्रपती शिवराय लोहगावामध्ये आले. आणि छत्रपती शिवराय तुकोबरायांचं कीर्तनाला येणार म्हणून अख्खीच गावातली मंडळी आली, शेजारच्या पण गावातली मंडळी आली. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन एकदम जोशात रंगलं, एकदम भारी. अहो हरिनामाचा गजर सुरू झाला, प्राप्त प्रसंगी सुरू झाला, अभंगाचा विस्तार करायला लागले तुकोबराय. एवढं सुंदर कीर्तन झालं. ते काय माझं कीर्तन होतं, तुकोबरायांचं कीर्तन. एवढं रंगात आलं कीर्तन. त्याच वेळेस काही मावळे जवळ सांगितलं, अहो शिवराय, मुघलांनी, दुश्मनांनी हा लोहगावाला पूर्ण वेढा दिला, आता काय करायचं? ते म्हणाले, असं काहीच रिॲक्शन नाही. स्थिर बसून मात्र शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते. पण त्यावेळेस कुजबुज झाली. सगळे म्हणाले, अरे मुघलांनी वेढा दिलाय, दुश्मन आले, अरे गावाला वेढा दिला, आता काय होणार? सगळे जण अशी कुजबुज करतात. म्हटल्यावर तुकोबरायांनी विचार केला, अरे दरवेळेस मात्र सगळेजण शांत चित्ताने कीर्तन ऐकतात, आज पहिल्यांदा एवढी चोर झालंय काय? विचार कळलं की अरे मुघलांनी वेढा दिलाय. त्यावेळेस तुकोबरायांनी भगवंताला हात जोडले आणि सांगितलं की अरे देवा, अरे पांडुरंगा, अरे जो नाही तो माणूस एवढ्या दिवसात माझ्या कीर्तनाला आलाय, एवढे गावकरी मंडळी आले का? आणि तुला नको होते काय असं? अरे कशाला ते मुलांना पाठवलं? अरे आता तूच काहीतरी कर. ते सगळे चिंताग्रस्त झाले, तूच काहीतरी मार्ग काढ देवा. आणि असं म्हटल्याबरोबर शिवाजी महाराजांना कळलं की जास्तच चौघ झाले, सर्वजण जास्तच घाबरले. म्हणून त्यांनी सांगितलं 2 मावळ्यांना की अहो तुम्ही मशाली पेटवा आणि दुसऱ्या दिशेने जा. अहो पण त्याच वेळेस तुकोबरायांच्या प्रार्थनेला पांडुरंग धावून आले आणि अक्षरशः पाऊस सुरू झाला जोरात. विजेचा कडकडाट झाला, मुसळधार पाऊस सुरू झाला, वारा इकडून तिकडून वाहू लागलं. आणि मग यामध्येच दुश्मनाच्या मशाली विझवून गेल्या. आणि इकडून जे काही 2-3 मावळे चालले होते पळत, सगळे म्हटलं आपण आलेत काय यावर? शिवाजी महाराजच पळून चालले ना, ते त्यांच्या मागे जाऊ लागले. पुढे गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून मशाली विझवल्या आणि झाड झुडपात लपून
बसले आणि शिवाजी महाराज तर इथं फिरताना पाऊस सुरू झाला त्यांना काहीच दिसेना, कोणी इकडं पळतंय कोणी तिकडं पळतंय. पण त्याच वेळेस काही सैन्य त्या ठिकाणी आले. परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर देवाला सुद्धा काळजी असते हो त्यांच्या भक्ताची. अहो त्या ठिकाणी ते सैन्य आलं आणि बघतो तर काय शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी जिकडं तिकडं शिवाजी महाराज. अहो दुसरं कोणाला बघितलं, तुकाराम महाराजांना बघितलं शिवाजी महाराज, चौदार नाथांना बघितलं शिवाजी महाराज, शिवाजी महाराज. काही सुचना, अक्षरशः त्यांनी डोक्याला हात लावला आणि तिथून पळून गेले. म्हणजे ज्या कुळामध्ये सात्विक चांगले पुत्र जन्माला येतात ना त्याचा आनंद देवाला देखील वाटतो आणि त्यामुळे देव मदतीला देखील जाऊन येतो. हे तुकाराम महाराज म्हणजे देवा. म्हणजे ज्या कुळामध्ये सात्विक पुत्र जन्माला येतात त्याचा आनंद साक्षात पांडुरंग परमेश्वराला देखील वाटतो आणि त्या भक्ताला त्या पुत्राला त्या सात्विक मुलाला मदत करण्यासाठी पांडुरंग परमात्मा देखील येतो. म्हणूनच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी साक्षात पांडुरंग परमात्म्याने हा चमत्कार केला. कोणाला कोणत्याच गोष्टीचा शब्दशः अर्थच कळत नाही. अवनकी पुढच्याने सांगायचं तरी काय, आपण काय बोलतोय काहीच कळत नाही. वाचकच लक्षात घेत नाही आज कोणी. कोणाचं काय सोडता एक मोठा माणूस काही नव्हे का म्हटलं, आज काही नव्हे का वाचायचं काय सांगायचं पुढचं काहीच कळत नाही. तुम्ही मला म्हटले काय नाही, काहीच कळत नाही. अहो एक माणूस त्याला चावला विंचू. आता विंचू एवढा असतो की नाही विंचू, एवढा असतो की नाही. मावशी हा म्हणताय, तुमच्या शेजारचा नाही म्हणताय. अहो मला माहित नाही खरंच, मला तुम्हीच सांगा. होय पोते महाराज एवढा असतो का विंचू? असतो ना, असतो का? तेवढा असतो विंचू छोटा.
एवढा असतो. अहो बघता काय, तुम्ही तर नाही सांगितलं, महाराजांनी बरोबर उत्तर सांगितलं. टाळ्या नाही होय, वाजवती करा टाळ्या. अहो बरं विंच केवढा असतो, एवढा असतो बरोबर ना, एवढा विंच असतो. मग एवढा असणारा विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावला माणूस किती मोठं असतं की नाही होय, किती कुठं असतो नाही असं. मग काय करतो, हा रडतो, वेदना होते, अनुभवी वाटतं चांगलं. बरं एका माणसाला चावला मग त्याला वेदना व्हायला लागली. बरोबर, वेदना व्हायला लागल्या. मग काय केलं, डॉक्टरांकडं इंजेक्शन घेतलं आणि सोबत डॉक्टरांनी 2 बँडेज पट्ट्या दिल्या आणि सांगितलं तुम्हाला ज्या ठिकाणी विंचू चावलाय ना त्या ठिकाणी या 2 बँडेज पट्ट्या चिटकवा. ठेवलं मी हुशार. मला घरी बायकोला आवाज देते, बायको तर त्याच्यापेक्षा हुशार होती. त्या म्हटलं गंगे गंगे अगं मला विंचू कुठे चावला ना. ती गंगे लई हुशार. ती म्हटलं एवढं नाही करत, अहो आपल्या भिंतीत डाव्या कोपऱ्यात अशा तिकडं गेला आणि भिंतीला बंडेज पट्टी चिटकवून बसला. आता काय म्हणावं याला, तुम्ही काही जण हसलात काय. अहो डॉक्टरांनी सांगितलेलं अरे शरीरावर ज्या जागेवर तुला विंचू चावलाय ना त्या जागेवर या बँडेज पट्टी चिटकाव. परंतु याला वाचायचं लक्षात आलं का नाही, भिंतीलाच बँडेज पट्टी चिटकवल्यावर काही जण असले तुम्ही मागचे नुसतं बघा. तुम्हाला कळलं का, जाऊ द्या आपलेच आहे म्हणून एका व्यक्ती सांगत योग गरीब 150च्या आसपास तिचं वजन, एवढी जाड, सगळेच तिला नाव ठेवायचं. राहणार गेली डॉक्टरांकडे, डॉक्टर साहेब अहो वजन कमी करण्याचा काहीतरी उपाय सांगा, काहीतरी औषध द्यावं, लवकर द्यावं. तेव्हा थांबा बाई सांगतो. बरं मला सांगा तुम्ही एका टायमिंगला किती खाता. ती म्हणजे काय नाही, 2 प्लेट भात वरण असतं सकाळी संध्याकाळी, 10 चपात्या, 5 लिटर दुधासोबत आणि 1 कडे भाजी हमखास जाती. ते म्हटले असं बरोबर, तुम्ही 2 प्लेट वरण भात खातात ना, अर्धाच खा. 10 चपात्या खातात ना, 5च खा. आणि भाजी कडेवर खातात ना, अर्धीच कडे खा. दूध तुम्ही 5 लिटर खाता ना, 2.5च खा. ती म्हणाली असं बरं सांगितलंय खरं तुम्ही मला, पण हे औषध नेमकी जेवणाच्या आधी घ्यायचे का नंतर. अहो म्हणजे अजून तुम्हाला कळलं नाही. बरं जाऊ द्या, अजून एक आपला छोटा हॉटेलमध्ये गेला जेवायला. गेल्यानंतर जेवण बिवण झालं, आरती घेतला आणि उठल्यानंतर त्याने तिथे 2 चमचे घेतले, खिशात टाकले, निघायला लागला. वेटरने पहिल्यांदा सांगितलं का हो तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये 2 चमचे घेतले. ते म्हणाला हा, मग काय तुम्हाला मला चोर म्हणायचंय का, म्हणजे चोरी करतो वाटलं का तुम्हाला. ते म्हटले नाही हो, चमचे घेतले तेवढे फक्त खाली ठेवा. ते म्हणाले अहो चमचे मला घ्यायला सांगितले. ते म्हटले असं. ते म्हटलं विश्वास नाही ना, दाखवलं खिशातले त्याने औषधाच्या वाटणे काढून दाखवलं. बाबा ह्याच्या काय दिलं, जेवण झाल्यानंतर 2 चमचे घ्या. म्हणून मी हिटरचे 2 चमचे उचलले, मिठाला तुम्हाला इथं असलेल्यांना वाटत आमदार हुशार असते, पण नाही
नाही नाही नाही त्याचे पिढी हुशार असते. तुम्हाला वाटतं खासदार हुशार असते तर नाही 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 त्याचे पण पिढीच हुशार असते. तुम्हाला वाटते शिक्षक हुशार असते अभ्यासाने असते पण नाही 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 त्याचे विद्यार्थीच हुशार असते. तुम्हाला वाटते मुख्यमंत्री हुशार असते नाही 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 त्याचे पिढी हुशार असते. अहो म्हणजे जास्त लोक चालतं आमदारपेक्षा पियाचं मोठ्यापेक्षा लहानाचं. अहो तुम्हाला पण वाटत की राजा हुशार असते तर ते पण नाही 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 त्याचा फक्त गळा हुशार असतो. अहो तुम्ही मला आता पण काही बरोबर काही काय लक्ष फिरवायला. अहो बादशाह बिरबल खूप चतुर आणि बादशाह त्याला कधी पण बिरबल सोबत मजा घ्यायलाच आवडायची. आता थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसामध्ये बादशाह आला त्याच्या बगीच्यामधले बघितलं तलावामध्ये हात बुडवला असलं गार पाणी लगेच बसला. सोबत बिरबल आणि 2 साथी आणि मग असं म्हटल्यानंतर ते म्हटले एवढं गार पाणी यामध्ये कोणी 5 मिनिटं सुद्धा उभं नाही राहू शकत. एवढं गार पाणी. त्यावेळेस बिरबल म्हणाले हे खरे गार पाणी खूप आहे हो महाराज पण माझ्या मते यामध्ये उभं राहू शकते. ते म्हणाले असं बरं मग मला सांग यामध्ये तू मशीन उभा राहून येऊ शकते वापस पण या पाण्यामध्ये रात्रभर कोणीच उभा नाही राहू शकत एवढ्या थंडीमध्ये. बिरबल म्हणाले अहो आपल्या राज्यामध्ये काही गोरगरीब असेच जे पैशासाठी आपल्या पोटासाठी खूप कष्ट करतात आणि ते या पाण्यात राहू शकते. त्याचे साथी म्हटले बादशाहचे की नाही हे खोट आहे. बिरबल तर दरवेळेस तुम्हाला चुकीचंच ठरवायचं असतं. बादशाह म्हणाले बरोबर आहे तुझं. ते म्हणाले बरं मला असं कोणीही एक व्यक्ती आणून दाखव जो पूर्ण रात्री या गार पाण्यामध्ये घालतो. हो म्हटले आणि त्यांना एक व्यक्ती देखील सापडला. सकाळ झाल्यानंतर दरबार भरला आणि त्यावेळेस विचारलं का हो कोणी तुमचा माणूस. सांगितलं गंगाराम. आणि तो गंगाराम एकदम दिनदुबळा माणूस आपल्या पोटासाठी जगणारा काम करणारा आणि तो म्हणाला मला ही चुनौती मंजूर आहे. मग काय रात्र झाली आणि तो पाण्यामध्ये गेला. बादशाह म्हटला असं नाही तो मधूनच बाहेर आला आणि सकाळ झालं पुन्हा याला आम्ही येतो म्हणून. ते म्हटलं नाही 4 सैनिक 4 कोपऱ्याला ठेवले. मध्यरात्री कुठंच आजूबाजूला काहीच दिसणार पण एक दूरवर एक मंदिर होतं. त्याचा दिवा मात्र चमकत होता आणि याने मात्र मनामध्ये भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. तो देवाला आठवायला लागला. भगवंताचं नामस्मरण मनातल्या मनात करायला लागला. सगळे चांगले अभंग गवळणी आणि पाठ आठवायला लागला आणि अखंड त्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण सुरू. आणि आपण पण नामस्मरण केलं ते उठता बसता तर खरंच आपण या संसाराच्या भानगडीतून मुक्तच होणार. अहो तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात नाम घेता उठा म्हणजे जर आपण उठता बसता सतत देवाचं नामस्मरण केलं ना तर आपण या संसारात मुक्त होणार आहेत. आपल्या मागे कोणते किरकिर नसणारे ताप नसणारे आणि या किरकिरीमधून आपण मुक्त होणार आहे. त्या गंगारामने देखील मनामध्ये नामस्मरण सुरू केलं देवाचं.
सतत ते नामस्मरण करायला लागला आणि दूरवर एक मंदिराचा दिवा मात्र चमकत होता. त्याकडेच त्याने भगवत हात जोडून भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. सकाळ झाली, दरबारामध्ये आला आणि त्यावेळेस बादशाहाने बघितलं. तो म्हटला, अरे तुला काहीच झालं नाही. तो म्हणाले, अहो कशी तरी रात्र गेली हो, खरंच खूप कठीण होती, पण देवाच्या कृपेने चांगल्या प्रकारे गेली. ते म्हणाले, असं म्हणजे तुला म्हणायचं तू ते पूर्ण रात्री त्या पाण्यामध्ये घालवस? ते म्हणाले, हो. ते म्हणाले, असं होऊच शकत नाही, काहीतरी तू केलंच असणार. ते म्हणाले, अहो एक दूरवर फक्त मंदिराचा दिवा होता, त्याकडून बघूनच कशी कशी गेली हो माझी रात्र. ते म्हणाले, मग तरीही म्हटलं त्या दूरवर असलेल्या त्या मंदिराच्या दिव्यानेच तुला उष्णता भेटली आणि म्हणूनच तुझी रात्र गेली, नाहीतर तशी गेलीच नसते. आणि त्याला वापस पाठवलं. बिरबलला मात्र चुकीचं वाटलं. त्यानंतर ते म्हणाले, अहो मी जेवण करूनच नाही आलो बादशाह, मी माझ्या घरी आता जेवायला जातो आणि वापस येतो. ते म्हणाले, बरं. आल्या की बिरबल घरी आल्यानंतर लागलं की आपलं स्वयंपाक ते बनवायला केलं सुरू. ते स्वयंपाक ते बनवायला त्यांची इतकं महत्वाची मीटिंग सुरू, एवढी महत्वाची सभा सुरू आणि बिरबल काय जेवण करून लवकर ना. 1 तास झालं, 2 तास झालं, मग काय. त्यावेळेस बादशाह म्हणाला, जा रे बघून ये काय करतोय बिरबल. तेव्हा गेलं, तेव्हा मात्र एवढ्या हुशार आला वापस म्हटलं. ते म्हणले, अरे बिरबल कुठे, तूच एकटा म्हणून. ते म्हणला, बिरबलचं अजून जेवण बनवूनच नाही झालं तर तो खाणार काय. पुन्हा अर्धा पाऊण तास गेला, पुन्हा एकच आपल्या सैन्याला पाठवलं. तेव्हा गेला, त्यांनी नीट पाहिलं बिरबल करतोय. आणि आल्यानंतर बादशाह म्हटलं, अरे आता पण बिरबल नाही वेळ. ते म्हटलं, अहो कसंही, अहो त्या गावात काय झालंय काय माहिती, त्यांनी 3 काठ ठरवल्या, 10 फूट उंच, आपल्या डोक्यापेक्षा उंच, आणि त्याला एक वरती मडकं लावले, त्याच्यामध्ये त्याने आपला पदार्थ बनवायचा ठेवला, खिचडी बनवायची टाकली आणि खाली आग लावली. ते म्हणाले, असं मीच येतो आणि बादशाह बघतो तर काय. बिरबलने एवढ्या उंच लावले मडकं, त्याच्यामध्ये खिचडी, अहो खालून एक एक काडी लावली आणि पुन्हा एक काडी पिटत एवढ्या उंच. बादशाह खालून हात लावतो त्यासमोर गारच. ते म्हणजे असला काय प्रकार आहे, एवढा वेळ झाली तिथं महत्वाची सभा सुरू आहे, असं काय केलंय. ते म्हणाले, अहो खिचडी बनवायची सुरू होईलच 10-15 मिनिटात, आता लय वेळ झाले म्हटलंय, बसा तुम्ही इथं. ते तिथंच पुन्हा नंतर ते म्हणाले, अरे हे काय चालवलंय तू, तुझी खिचडी काय आजच्याला होतच नाही. अरे एवढे वर मटकं टाकले, खाली बघितलं तर गारच काळी पिटून वाऱ्याने उडून जाती आणि असं काय करतो, काय झाले तुला. एवढ्या खाली आग लावलेली, एवढीशी आग असलेली, कुठं 10 फूट वरची मटक्यातली खिचडी शिजत काय. ते म्हणाले, असं अहो मला वाटलं जर आपल्या राज्यातल्या त्या बगीच्यामध्ये तो गंगाराम रात्रभर त्या थंड पाण्यात एका छोट्याशा दूरवर असलेल्या देवाकडे पाहून जर राहू शकतो ना, तर मला वाटलं एवढ्याशा आगीने फक्त 10 फुटाचं एवढ्यावर असलेली खिचडी का नाही शिजू शकत. सगळा प्रकार कळला. त्या गंगारामला त्याचे पैसे वापस दिले, पण त्यामागे कुठेतरी देवाचा हात होता. का, कारण की त्यांनी त्या गंगारामनी रात्री गेल्याबरोबर स्वतःला भगवंताचं नाम मुखामध्ये ठेवलं आणि भगवंताचं नाम स्मरण करूनच त्याने रात्र घालवली. हे तुकाराम महाराजांच्या कृपेच्या
गीता भागवत मनामध्ये आठवले आणि म्हणूनच कुठेतरी त्या चिंतनामुळे त्या नामस्मरणामुळे त्याला ताकद भेटली. किती वेळ झालं पाहते. अहो काय मंडळी कसा पड हुस्तर झाले वाजे बोट पेटी मास्तर देखील किती वेळ झालं बटन वाजत येतात, चांगलं वाजत येतं. किती वेळ झालं तिथं विनेकरी बाबा काय भारी तुम्ही पावलं खेळतात तो एवढ्या झालं वय बघा काय जोश मध्ये ते करतात. आणि तुम्ही होय तुम्ही मस्त बोलत माहित नसतं तरी बर का, म्हणजे असं सुरू आहे तुमचं. अहो पण तुम्ही टाळी वाजेना, देवाचं नाम स्मरण करेना, नुसतं बसता. आता प्रत्येकाने वर हात करायचे, प्रत्येकाने वर हात करायचे. करा की तुम्ही पण. अहो बाबा तुम्हीच प्रार्थना करायचं, करायचे हात वर. ओ करा हात वर. चला महाराज आपण चाहतो केलेच की खरे हात. आता तू मला सोडून मी कुठे जाते वय. आता मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करायचं, नुसतं हात वर करून चालणार नाही. मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण पण करायचं. जरा आपण काय सुंदर तुम्ही नामस्मरण केलं. काय बाई प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या, दोन काय नको प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या आणि मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण केलं. म्हणून आता स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक घरामध्ये आपण पाहिलं, प्रत्येक घराघरामध्ये वाद, प्रत्येक शेजाऱ्यामध्ये वाद आहे, प्रत्येक भावाभावामध्ये वाद आहे. आवाज आमदार खासदारामध्ये वाद आहे, आमदार जनतेमध्ये वाद आहे, खासदार जनतेमध्ये वाद आहे, विद्यार्थी शिक्षकामध्ये वाद आहे, मित्र मित्रामध्ये वाद आहे, शेजारी शेजाऱ्यामध्ये वाद आहे, न्यायाधीश वकिलामध्ये वाद आहे, पोलीस आरोपीमध्ये वाद आहे, प्रत्येकामध्ये वाद आहे. अहो आपण कोणासोबतही वाद केला तरी जमत, पण शेजाऱ्यासोबत आणि भावासोबत कधीच वाद करायचा. अहो तुम्हाला जर कुठे साप चावला, आजूबाजूला कोणीच नाही, फक्त शेजारी,
अहो कुठेतरी तोच येणार तुम्हाला वाचवायला. अहो तुम्हाला तहान लागली, पाणी प्यायला आजूबाजूला कुठे नाही, त्यांच्याकडेच आहे. तोच शेजारी तुम्हाला देणारे पाणी प्यायला. म्हणून शेजाऱ्यासोबत आणि भावासोबत कधीच वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. आणि भांडण तंटा केलं तर मिळतं तरी काय आपल्याला? तर काहीच नाही. उगाच कशाला वादविवाद करतात? जर काही भेटतच नाहीये ना, नका ना करू वादविवाद. झालंय ना, मित्रांना आपसात बसू का ते तुमच्या हिताचे. हे मी सांगते का? नाही. समर्थ रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप हारी, आणि तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद होणच ना, कधी झालाय ना, आपसात बसून तडजोड करा आणि तो मिटवा. का तर ते तुमच्या हिताच आहे. आणि भांडण तंटा तुम्ही त्याच्या नादीच लागू नका. अहो तंटा तुमचा माग याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. आणि माणसातला माणूस त्या जोडीच्या रंगातही रंगायला हवा. अहो व्यसन करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका. व्यसन केल्यावर भेटत तरी काय आपल्याला? अहो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीमध्ये तुमचा कधीच घुसवून देऊ नका पाय. आणि डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच आहे आजचे तुकोबराय, ज्ञानोबराय आणि छत्रपती शिवराय. म्हणून व्यसनाच्या नादी लागू नका. उगाच कशाला व्यसन करतो? आपलेच पैसे जाते ते व्यसनामुळे, आपल्याच आवडताय. म्हणून व्यसन करू नका. आणि व्यसन केल्याने आपलेच जीव जाते. म्हणून पण व्यसन करू नका. या काळी पावसाळ्याचे दिवस, मग काय पावसामध्ये भिजणार घरी आल्यानंतर बायकोला म्हटलं, पहिल्यांदा कपडे बदलले तर भिजला होता, बदलल्यानंतर आला बायको जवळ बसला, बिचारी आपली ती बापऱ्यात थांबत होती. आता असल्याच बायको शिवाय ऐकतं तरी कोण वाटतं? कोण सांगत आला बायको जवळ बसला, ती बिचारी आपली भाकरी थापल्यात व्यस्त. त्यांनी जीव सुरू केलं. गावातल्या माणसाला ती म्हटलं झालं तरी काय, काय झालं असं बोलाय तर खरंच गावातल्या माणसाला खरंच काय ती म्हटली का? ती म्हटली अरे मला सरपंचच केलं नाही. ती म्हटली तुम्हाला नाही बरं का, तुम्ही म्हणा हे निघली काय आपलं उदार तेवढं सरपंचच केलं नाही. अरे जर मला सरपंच केलं असतं ना, जर मला आमदार केलं असतं ना, अख्खा तालुका जर मला खासदार केलं असतं ना, हा जिल्हा. अरे तुझा एवढं नाही थांबणार. अरे जर मला मुख्यमंत्री केलं असतं ना, अवघ्या महाराष्ट्रात नाही केलं सुरू केलं असतं, आता महाराष्ट्राला दिलं असतं. अरे जर मला फक्त प्रधान केलं असतं ना, अख्खा देश बदलेला असता, अख्खा देश. ती उठली, आता फुकट घेतली, नंदी तिच्या साईडला बरोबर त्याला नाही मारली, तिचाच एक दिवस शेवटी काही तिला नाही. ती म्हटली तुला तू निघला गावाला बदलायला, अरे तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, अरे देश बदलायला निघला रे तू. अरे पहिल्यांदा तुझं धोतर माझा पडता घातले ते पहिल्यांदा बदल रे बाबा. आता असल्यानं मला तरी काय आज
आणि हे ज्ञानोबाने माहित होतं. मला ज्ञानोबाने सांगतात मग तुला बोली बोलीचे वितरा पावली चालीचे निद्रे हे मान तुझे अवसरे येते. म्हणजे तुम्ही मापात बोला, मापात चला, वेळेवर झोपते. आताच्या अंगा झोप आहे का? नाही. रात्री 2 वाजले करा नका, नुसतं मोबाईल खाली खाली खाली, यामध्येच त्यांची रात्र कधी जाते कळत नाही. अहो मापात काहीच नाही राहिलं आता. आणि आताची आई पोरग रडू द्या लगेच मोबाईल, ह्यांना पण ती सवय लागली ना. कारण नसलं तरी रडायचं का मोबाईल भेटतो म्हणून. आताच आई मोबाईल देते, अरे बाळा रडू नको, दे की तुला मोबाईल. अहो शिवानीताई शिंदे ते ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये गेली. खरंच त्या भगिनीला, तिच्या गवळणीला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण तीच गवळ कुठेतरी ऐकून वाटलं की आताची पिढी कशी हो, पूर्वीच्या आधी राहिले काय आता, तर नाही. म्हणून मी तयार केले की रडू नको बाळा, अरे मी मालिका वाचे, रडू नको बाळा, अरे मी मालिका वाचे, मालिका वाचे, मालिका वाचे, मालिका वाचे, मालिका वाचे, मोबाईल तुला म्हणून पहिले अहो आपल्याला वाटतं आपल्या पोटी शिवबाई आले, संभाजी आले, पण आपल्याला पहिले जिजाबाई सईबाई व्हायलाच हवं. अहो जे कोणी महाराष्ट्रामध्ये नोकरदार आहेत ना, इथे बसलेले असते जे काही महाराष्ट्रामध्ये आहेत ना, त्याच्या पायाला हात लावून एक विनंती बोलते. अहो तुम्हाला एवढं 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे, काय बिंदू पैसा लुटता, काय भेटतो गोरगरिबाचा कष्टाचा पैसा आहे, एवढा पैसा आहे ना, मग कशाला उगाच घेता कोणाचा पैसा. अहो आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामध्ये कोणाचा तळतळाट नसावा, त्यामध्ये कोणाचा तळतळाट नसावा. अहो पण चांगल्या प्रकारे झाला, उगाच कोणाचा पैसा लुटू नका, कशाला भ्रष्टाचार करता. एवढा पगार असून उगाच पैसे खाऊन मागायचे, काय अर्थ आहे त्याला. अहो यांच्यासाठी देखील मला असं वाटतं की भ्रष्ट नोकरांनो नाद मनाला, भ्रष्ट नोकरांनो नाद मनाला, नकल हात घालता कशाला, नकल हात घालता कशाला, सुट्टीचा पगार देतो तुम्हाला, सुट्टीचा पगार देतो तुम्हाला, आज आई नका तरी नका तुम्हाला, अत्याचारी पगार देतो तुम्हाला. भ्रष्ट नोकरांनो नाद मनाला, भ्रष्ट नोकरांनो नाद मनाला, त्यांना घालून हात घालता कशाला, त्यांना घालून हात घालता कशाला, वाईट ज्ञान तुमच्या सेवेला, वाईट ज्ञान तुमच्या सेवेला, तरी तुम्ही घडवला देत संगीला. भ्रष्ट नोकरांनो
भ्रष्टाचार करू नका, कोणाचा पैसा लुटू नका, ही तुम्हाला मी कळते विनंती करते. शेवटी जागा म्हणता एवढंच सांगते. 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे आपले आई वडील असते. तो या कीर्तनातून तुम्हाला दुसरं काही नाही देता आलं तरी चालेल, परंतु तुम्हाला जे सांभाळता येत ना, जे मी तुमच्यासाठी हाडाची हाड रात्रीचा दिवस केला ना, त्यांना तुम्ही जपा, त्यांची सेवा करा. आज म्हणतात आई खूप श्रेष्ठ आहे, आई खूप मुलाला वाढवते, आईचा खूप जे असतो मुलात. खरंय, आई कष्ट करतेच, आईने आपलं दुःख विसरून आपल्या बाळाला जन्म दिलायच. परंतु अरे जर कुठं बाळ रडायला लागलं ना, तर बाप देखील रात्रभर जागून त्या बाळाला झोका देत असतो. हे देखील आपण बघितलं पाहिजे. एवढंच नाही तर राम रडणारी आपल्याला कौशल्य दिसतेच, परंतु राम 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 म्हणून जीव त्यांना दृष्टिकोन तुम्ही बघितलाय का? नाही. ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म ठाण्यामध्ये झाला, त्यावेळेस वेदनेने तडफणारे देवकी पण आपल्याला दिसते, परंतु माझ्या कृष्णाला काही नाही म्हणून बाळ विजेचा कडकडाट सगळे मुसळधार पाऊस येतोय, नदीला पूर आला, पण माझ्या कृष्णाला काय होणार म्हणून नाका तोंडापर्यंत पाण्याला सहन करत कृष्णाला सुखरूपपणे गोकुळात पोहोचवणारा पण आपण वास्तव्य बघितलंय का? तर नाही. कुठं लेकराचं दुखायला लागलं तर आई ती फॅनखाली बसून आपल्या बाळाला मलमपट्टी करताना दिसतेच आपल्याला, पण त्या दवाखान्याचं बिल भरण्याकरिता रात्रभर चढतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची कारण रक्ताचं पाणी करतो ना, तो बाप पण आपल्याला आपल्या बाळासाठी झंडत असतो. म्हणून आपण आईची तर सेवा करायचो, पण आई समान आपल्यावरती प्रेम करणारी, आपल्यासाठी झटणारी त्या वडिलांची देखील तुम्ही सेवा करा. आज माझ्या मुलाला पाय पळून त्याचे त्याला कुठं काढतात टोचू नये म्हणून 2000चा बूट पुरवतो ना, आणि स्वतः फटक्यात चपलीत राहतो ना, तो देखील बापच असतो. हे पण आपण लक्षात घेऊन जगलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि आता जे चालू आहे वर्तमानात सगळं होत आहे, कुणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. म्हणून एकनाथ महाराज देखील खूप सुंदर म्हणतात, छोटासा प्रयत्न, हे जरी नाही झालं तरी
आपण मनाने चांगल्या प्रकारे वागा आणि पूर्वीचा सुंदर असायचो. कुंकू घ्या, काळा म्हणायचे. आता कुंकू ते राहिलं नाही, टिकली टिकली मोकलीच म्हणायचं. अहो नुसते बाथरूमच्या दरवाजे नुसतं टिकल्याने भरले, दुसरं काहीच नाही. आताच असा काय म्हणून थोडं म्हणायचं वाटला तर वेळाभावी झालेली ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींची तुम्ही सर्वांचे चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि या सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर